रोज रेल्वे स्टेशनमध्ये येतो की बाबा मला 100 रुपये मिळाले सगळं दिवस, मला काहीतरी असं करायला लागेल की बाबा मला 200-500 रुपये मिळवायला पाहिजे. त्याला 100 रुपयाच्या बदली 500 मिळाले मी तो काय झाला यशस्वी झाला. तो काय प्रयत्न करणार, दगडं वाजवेल, गाणं वाजवेल, पेटी, ॲडिशनल काय एफर्ट्स त्याला घ्यावे लागतील. का लहान पोराला घेतील बाळाला गाडी फिरलं की लोक काय होतील इमोशनल होतील. हे त्याच्या स्ट्रॅटेजी झाल्या यशस्वी होण्यासाठी. आणि 100 रुपयाच्या बदली त्यांचं 200 रुपये कमवले तर काय झालं, तो यशस्वी झाला. 150 कमवलं तर थोडा यशस्वी झाला. त्याच्या दृष्टीने जे काय असेल यशाची व्याख्या वेगळी असते. अंबानी असतील, धीरूभाई अंबानी, त्यांची मुलं आहेत आता की यावर्षी 1000 करोड प्रॉफिट झालं, पुढच्या वर्षी 2000 बरोबर. त्यासाठी ते काय करणार, प्रयत्न करणार, नवीन नवीन प्रोजेक्ट घेणार, जास्त कामगार करतील, जास्त प्रोडक्शन करतील. आपला छोटा मुलगा आहे, एक खेळणं बघितलं ते त्याला मिळवायचं. ते मिळवलं म्हणजे तो काय झाला, आईला सांगेल, आईने नाही घेऊन दिलं, वडिलांना सांगेल, मामाला सांगेल, मावशीला सांगेल. अगदीच कोणी नाही दिलं तर डायरेक्ट जमिनीवर लोळणार. एफर्ट्स केले, जमिनीवर लोळायला लागला म्हणजे डायरेक्ट त्याच्या हातात ते मिळालं म्हणजे तो काय झाला, एक 5 करोडचे शेअर्स त्याच्यासमोर ठेवले आणि एक 10 रुपयाची खेळण्याची गाडी त्याच्यासमोर ठेवली. तो काय घेईल, त्याला शेअर्स त्याला कळत नाही ना. कारण प्रत्येकाचं नॉलेज आणि प्रत्येकाचा आनंद हा त्याच्या नॉलेजवरती डिपेंड आहे. त्याला माहिती नाही 500 रुपयाची किंमत, 2000ची व्हॅल्यू. त्याला एवढंच कळतं मला जे पाहिजे ते मला मिळालं म्हणजे मी काय झालो. माणसाचं पण असं होतं, माणूस एकामेकांशी तुलना करतो. तो तुलना करत असता तर त्याच्या जवळ असलेल्या नॉलेजला अनुसरून तो तुलना करतो आणि त्याच्या जवळ असलेल्या नॉलेजला अजून अनुसरून ते मिळवायचा प्रयत्न करतो. एका गावामध्ये असतात 10 मित्र असतात, 10 पालकांचा ग्रुप असतो की एक पोलीस झाला की सगळे पोलीस होतात, एक मिलिटरीत गेला की सगळे मिलिटरीत जातात. कारण नॉलेजचा सोर्स तो आहे ना, जो तिथे गेलेला आहे तो झाला म्हणून मग बाकीच्यांनी होण्यासाठी आदर्श त्याला ठेवतात. गावात एखाद्या कुटुंबातला वकील झाला तर त्या गावात तुम्हाला खूप वकील दिसतात.